कोकण कोकण हे बघा. मुलगी जरी शोधायला गेला पहिला विचारतो पोरगा मुंबईला आहे का. हा आता मी इथं 4 वर्ष राहिलो इंजिनिअरिंग मुलं म्हणून मला इथली ओढ लागली. मी जर त्या आलोच नसतो इथं. नमस्कार मंडळी, सुप्रभात. मी प्रकाश पाटील तुम्हा सर्वांचं आणखी एका ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये स्वागत करतोय. आणि आता मी आहे कोकणातल्या एका अननोन ठिकाणी, अनएक्सप्लोर्ड एरिया आहे. असाच जातोय आम्ही. घरी निघालोत म्हणजे सुकोवाडला. गाडीला पण सोडायचं, याला पिकअप केला समीरकडून. आणि गाडी अशी इथं लावली. इथं फॉरेनर होते, म्हटलं कशासाठी थांबलेत बघायसाठी. तर हा बघा, हा एक नजारा आहे. आणि ह्या नजाऱ्यासाठी इथं आम्ही आलोत. सेम रँडम प्लेस आहे, रोडला आहे. छोटी छोटी गोष्ट. आणि हे आता कॅमेऱ्यात किती जस्टिस करतोय माहीत नाही, पण दिसायला एवढं भारी दिसतं. छोटे छोटे फुलं आहेत, एक नंबर. सो असं एक्सप्लोअर करत करत चाललोत. ठीक आहे. सो आजचा हा ट्रॅव्हल ब्लॉग होणार आहे जबरदस्त. कालशात पण आम्हाला जायचं आहे. सो स्टे ट्यून. फुल उपटायचा होता, जाम प्रयत्न केले, काढला गणपतीसाठी. हे बघा असे मस्त फूल आहेत. आमच्या गणपती बाप्पाला फुल ठेवलं मस्तपैकी. चला या प्लेसला टाटा बाय बाय करून आपण पुढच्या प्रवासाला निघूया. चलो, जवळून दाखवतो. हा सिद्धेश आहे पुन्हा एकदा, आणि हा आमचा सुशांत गाडी. सगळे रूममेटच आहेत. फायनली फिरत खूप दिवस इकडे यायचं होतं कालशामध्ये, तर आलोत. आणि कर्ली नदीचा हा पूल नवीन झालेला, कर्ली नदीच्या पुलावर आलोत. जबरदस्त. याचा काहीतरी असतो सिद्ध्याचा एकदम. आता बिस्किटचा पुडा आणायचा होता आणि हे नेते. कालशात आलोत. इथं मस्त गाडी पार्क केली आहे. सिद्ध्याचं कोणते घरातले आहेत तिकडं आलोत. प्रेसिडेंट यांच्यासोबत 2 बॉडीगार्ड, एक देवगड आणि एक उरण रेटन. कुछ ना कुछ अशी माणसं घेऊन फिरतोय, एकटा फिरत नाही बघा. असं नेत्यासारखा पुढं चालतोय आणि आम्ही दोघं पाठीमध्ये. आणि मी सोशल मीडिया सांभाळतो प्रेसिडेंटचा, आणि गाडी बॉडीगार्ड आहे. कोकण कोकण हे बघा. अशी कोकणातली घरं मस्तपैकी. असा समोर मस्त अशी झाडं आणि अशी तुळशी वृंदावन, आणि असं आहे सगळं. चला सध्याच्या इकडं आहेत. आता डेट घेऊन निघालोत आणि आता चाललो आहोत कट्ट्याच्या दिशेने. इथून कट्टा 8 किलोमीटर आहे, जवळपास आहे. मग तिथून मग सुकोवाड असा चाललं आहे. सो कर्ली नदीच्या ह्या किनाऱ्यावरनं चाललोत. भारी एकदम मस्त, एकदम ग्रीन झाडं आणि सगळी आहेत. त्याच्यामुळे एकदम असा निसर्ग सौंदर्याने नटलेलं कोकण पाहायला भेटतं आहे. ही मोठी गोष्ट आहे. आणि मस्त समोर मस्त असं समोर छोटा अरुंद रस्ता आहे. आता इथून एक फाटक गेला, खरारेवाडी म्हणून, ते सिद्ध्याचं गाव आहे. आणि पुढं काय सध्या सातेरीचं मंदिर आहे. सातेरी मांड बसतो. अच्छा, खूप भारी आहे हे. आणि इथली मंदिरांना येऊन भेट द्या, इथं बसा. तुम्ही इथं येऊन जर भेटलात ना, बसलात ना मंदिरांमध्ये, तर तिथून कुठून तरी स्वतःचा शोध लागेल. हां, प्रसन्न वाटतं. आणि खूप प्रॉब्लेम असतात जे आपलं सोल्युशन भेटतं. ती एनर्जी इथं, पॉझिटिव्ह एनर्जी आहे या मंदिरांमध्ये. तुम्ही कुठल्याही मंदिरामध्ये या, श्रद्धेने इथं बसलात ना तर होतं. आणि काय सातेरी मंदिर. हां, हे सातेरी मंदिर आहे. ओके, हे सातेरी मंदिर आहे. खाली वेताळ, आणि खाली समोर त्याच्या वेताळाचं मंदिर आहे. असं कोकण येत आहे ना, तेव्हा आतमधल्या रोडला सुद्धा या, हे मी सजेस्ट करेन. कारण मेन रोडला जे स्पॉट्स आहेत ना, ते तुम्ही सर्वांनाच माहिती आहेत. पण जे आतमध्ये खरं कोकण आहे, ते आतमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. इथलं राहणीमान, इथली लोक, इथली संस्कृती, पृथ्वीवरचा स्वर्ग. ऐकलत ना मित्रांनो. अनसेफ कंडिशन बघा, बेल्ट कसा लावला आहे त्या दात्यांमध्ये. ठीक आहे, इन केस ऑफ थोडा जरी 19-20 झाला आणि त्या दात्यांमधून एक जरी बेल्ट निघाला तरी हे लोकांचा जो जीव आहे तो धोक्यात आहे. ठीक आहे. सेफ्टी ऑफिसर ऑन ड्युटी, हेच आम्हाला सगळं फाइंड आउट करावं लागतं. ते बेल्ट कॅपॅसिटी तर वाटली मला त्या ह्याच्यावरनं. ठीक आहे, ती कॅपॅसिटी ओके होती. त्या कलर कोड असतात.
ठीक आहे. तर ते ओके होतं, पण त्याची जी लॉकिंग होती ती बरोबर नव्हती आणि ते कधी पण स्लिप होऊ शकतो आणि काही ऑलरेडी व्हायब्रेशन असतात ना JCBला. सो छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ह्याच आम्हाला नोटीस कराव्या लागतात आणि अशा गोष्टींवर सोल्युशन द्यावं लागतं. मध्ये निघालो तेव्हा गाडीला कुडालला सोडायचं होतं असा प्लॅन ठरलेला, पण नंतर चेंज झाला. म्हटलं चल गाडीला पण घेऊन आलो. कुठं तू जातो, फिर आमच्यासोबत, थोडी दररोज येणार आहे. गाडी शांत काय बोलत नाही. हां, गाडी चॅटिंग मध्ये आहे ना. मोबाईल पण हातात नाही माझ्या. गबस मग गप एवढा का शांत गप्पा पण मी ऐकतोय ना. नाही. असं नाही. हे याला हे रॉंग आहे का नाही, सगळे बोलले पाहिजे. नाहीतर कसं वाटणार की यार असं चुकीचं वाटतं आम्हाला. समोर चांगलं आहे. हां, समोर आता व्ह्यू दाखवतो. कुठं आहे काय त्याचं ओपन आहे. हिला काय पण काय अरे पावसात आहे. Scam. उन्हात झालाय. स्कॅम कर रहा है अपने साथ. हिरो शेती असते, भात असतो रे, भात शेती. हा, ही भात शेती असते अशी. आता उन्हाळ्यात असं होत आहे. ठीक आहे, येऊया पावसाळ्यात पण येऊया. आता आपली गाडी आहे, घेतली गाडी, लावली CNG टाकली आणि तरी चलो. आता भात शेती झाली ना जिथे हा, ती कडधान्य म्हणजे कुळीत त्याची शेती केली जाते. आता थोडं आता शेतीचं प्रमाण कमी झालं रे खूप. म्हणजे आता मॅन पॉवरच ना गावी जास्त कोण मिळत नाही. हा. कापायला लोक येतात मुंबईत त्या गर्दीत मारायला. अरे आता बघ तुला सांगतो शिद्या, आता आम्हाला आंब्याच्या शेताला म्हणजे गडी वगैरे पाहिजे असते ना, तर सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण देऊन दिवसाला 500 रुपये द्यावे लागतात. अरे वा, ते लोक कमी असल्या कारणाने रे, त्याच्यामुळे त्यांचा तेवढा भाव वाढलाय. पण विषय काय आहे, म्हणजे एवढं आहे गावात पण एवढं सर्व देऊन, अरे खूप झालं ना सध्या. दिवसाला तुला सगळं एवढं देऊन पण 500 रुपये भेटतात. अजून काय पाहिजे, ते पण गावचं. व्यवस्थित काम केलं ना, अंग मेहनत आहे रे, सगळी मेहनत कुठे नाही, सगळीकडे आहे. हा, व्यवस्थित ज्याने मेहनत केली ना तो आरामशी सर्वाइव्ह करू शकतो. असा काही विषय नाही एवढा. तिथं कशा, तिथं मुंबईत आम्हाला बॉसच्या शिवाय ऐकायच्या आहेत, बॉसचे करायचं आहे सगळ्यांना, त्याच्यामुळे इकडे ते मेहनत आहे रे. पण तुझं आता सपोज तू सकाळी 9 वाजता कामाला सुरुवात करणार ना, 10-10:30 वाजता टी ब्रेक घेणार, मग त्याच्या 15-20 मिनिटं गेली, 12-12:30 झाला की झाला लंच टाइम, नंतर 2-2:30 नंतर तू कामाला. आणि इथं एवढा वर्क प्रेशर नाही रे. इथं आपण आपल्या आवडीनुसार काम करतो आणि आपली माणसं असतात, काय नाही वाटत. पण कसं आहे, मुंबईत इथून जी मुंबईत लोक जातात ना, त्यांच्यासाठी तिथं नवीन लोक, त्याच्यात त्यांचं राजकारण ते, आणि त्याच्यात पगार कमी, त्याच्यात रडत परत शिमगा आला की सुट्टी पाहिजे, गणपती आली की सुट्टी पाहिजे, हे ते सगळं मॅनेज होत नाही. त्याच्यामुळे चिडचिड होते, आयुष्य जगायचं राहून जातो. महत्त्वाचं म्हणजे ह्या पॉईंटवर जर मी खूप लोकांना, हा ठीक आहे याच्याकडे काहीच नाही, रिसोर्स नाही, ते ठीक आहे, पण खूप लोक ही चुकी करतायत. इथंच काहीतरी येऊन केलं तर खूप भारी होईल. तर काय आता प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल प्रश्न आहे. आता टॉपिक निघाला म्हणून आम्ही बोलतोय. आता आम्ही कसे आम्ही तिथलेच आहोत, मुंबईचेच आहोत, त्याच्यामुळे आमचं घर बीर सगळं तिथंच आहे. त्याच्यामुळे मला काय वाटत नाही, माझ्यासाठी ओके बाबा. पण इकडच्या लोकांसाठी तो एक आहे, पण काय आता ते ट्रेंड आलाय रे, तो मुंबईत जायचा. मुंबईला निघते त्याच्यामुळे. हा, तो ट्रेंड झालाय. साहजिक होतं, लग्नाला मुलगी जरी शोधायला गेला पहिल्या वेळी होतं पोरगा मुंबईला आहे का. हा, अरे रिअल परिस्थिती आहे. असं सगळं आहे. काही दिवसांनी बघ कधी सगळी घरं बंद होणार. अरे आताच बघ ना किती घरं, आता येता आपल्याला किती चांगली घरं होती. एक शिमगा. आता आमच्या गावात तरी ठीक आहे की मोस्ट ऑफ घरं आहेत गावी, म्हणजे थोडी मुलं आहेत, म्हणजे काय आमच्या रे आंबा धंदाचं सगळं, त्यामुळे गावी आहेत थोडी पोरं. हा, पण काय ठिकाणी बघलास ना तू, हा. एक शिमगा गणपती याला दरवाजे उघडले जातात, हा, झाला संपला, बंद केला की तू मुंबईला गेला की परत जेव्हा काय कार्यक्रम असतो तेव्हा येणार, तेव्हा दरवाजा उघडणार करायचे. पण अशाने काय होतं माहितीये का, घरांची ती डागडुगी पण राहत नाही, घरं पण ती खराब होतात. आणि मग ती माझ्या मग काय होतं माहितीये का, अरे कुठं तिकडे त्या मोडक्या घरात जाऊया. अरे पण ते घर पण घराला कधी येतं, ते घरात माणसं जेव्हा राहतील त्यावेळी. तुम्ही जर आलात नाही ना तर ते होणारच नाही ना. हा, त्या तो पण एक जीव आहे ना रे, तुम्ही त्याला टाकून जाताय. आणि बघ कसं असतं, आपल्याला तर ओढणार आहे, आपल्या मुलांना पण नाही त्याची ओढ लागणार, 100%. असा विषय असतो. आता मी इथं 4 वर्ष राहिलो, इंजिनिअरिंग मुलं म्हणून मला इथली ओढ लागली. मी जर त्या आलोच नसतो इथं तर तुम्ही पण भेटलं नसतात कदाचित, माझा संबंधच नसता कोकणाशी एवढा आला. फक्त मी कधीतरी पोरं ट्रिपला त्या मालवणमध्ये आलो असतो, ते स्कुबा विबा केला असता आणि गेलो असतो. पण हे खरं कोकण जे आतमध्ये आहे, जे लोकांमध्ये किंवा ह्याच्यामध्ये निसर्गामध्ये, ते आतमध्ये आता मी तुमच्यासोबत फिरलो वगैरे म्हणून ते मला माहीत झालं किंवा ते मी फील करतोय. बाकी लोक काय फक्त टुरिस्ट म्हणून येतात आणि जातात. काय थोडी चर्चा झाली, बरं वाटलं आणि तुम्हाला पण सांगितलं.
तुम्ही पण काय ह्या सर्व ह्याच्यावर ॲग्री करताय की नाही नक्की सांगा, नक्की रिप्लाय द्या. मोस्ट ऑफ कोण रिप्लाय देत नाही, पण ह्या चर्चेवर तरी मला रिप्लाय पाहिजे प्लीज. कट्ट्यावर स्नॅक्सचा ब्रेकसाठी थांबलोत आणि आता इथून आम्ही सर्व स्प्लिट होणार आहोत. सिद्ध्या दादाकडे जाणार आहे, हा देवगडला जाणार आहे. सो थोडा एक ब्रेक घेऊन येतो. चाललं थोडं चिल्ड करत चाललं, मजा येते. तो कॉलेजला होतो तेव्हा टायमाची पाबंदी नव्हती, नाही कुठं जायचं काय नाही असेच. आता थोडंसं आहे जिम्मेदाऱ्या, प्रत्येकजण आपापल्या लाईफमध्ये थोडा बिझी झाला आहे त्याच्यामुळं. पण ठीक आहे, प्रत्येकजण वेळ काढून येतो आहे लग्न वगैरे अशा इव्हेंटला, मजा येते. चला आता इथं काहीतरी भेटतं आहे. सिद्ध्या आमचा लीडर ना, प्रेसिडेंटसोबत असताना आम्हाला काहीच नाही, बस कसं नेत्यासारखाच आहे. एक हातात मोबाईल, एक हातात चावी, सेम बात तो सही है. कॉकटेल पार्टी चालू आहे मित्रांनो. हे बघा असा कॉकटेल आलेला आहे. चलो सिद्ध्याने स्टार्ट पण केला. कसली पार्क केली, बेकार पार्क केली, पप्पी घ्यायला ठेवली. चला गाडी आवडली वाटतं. हां माझी गाडी आवडली. किती गॅप ठेवलाय मी. हां काय लोक करतील सांगता येत नाही. चला मस्तपैकी कॉकटेल पिऊन निघालो आहे. मला टॉन्सिलचा त्रास आहे, मला माहिती आहे. आता रश्मी विचार करत असेल ह्याला असा थंड याचा बरा होतो, मग थंडा पितो, मग परत मला आजारी पडतो. काय आदत से मजबूर. चल सिद्ध्या फटाफट घे, गरमी पण व्हायला लागली आतमध्ये. असा या गाडी. चलो टाटा बाय बाय. चलो भेटू भाई आता परत कोणाच्या लग्नाला. हा लग्नालाच आपण आता भेटू. चालेल चला. गाडीला इथं ओरसचा आपला इथं सोडलाय बस स्टॉपवर. CNG भरायला जातो, CNG भरून मग जाऊया. पोचलो सुकवाडला. 3 वाजले. 1 वाजता पोचायचा होता, 12:30 1 वाजेपर्यंत पोचायचा होता. 3 वाजले. मॅडम काय काकाने दिलंय, यज्ञेश काकाने आणि गुरु काकाने दिलंय बघ. ठीक आहे चला आता थोडा आराम करतो आणि नंतर मग कामं आहेत ती कामं करतो. थोडी अशी भेटून येतो राजा रेजारामला.